नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे जानकी ऐश्वर्याला म्हणते, "ऐश्वर्या, तुला इथे फ्लावर मटरची पातळ भाजी खायची आहे ना? पण तुला बनवता येते का ही भाजी? कारण गुलाबदादांना येत नाही ना, म्हणून म्हटलं. तुला जर हवी असेल तर तू बनव आणि खा." तेव्हा ऐश्वर्या म्हणते, "मग जर असं या नोकरांना काम करता येत नाही, मग अशा युजलेस नोकरांना काम करण्यासाठी ठेवले तरी कशाला ना?" तेव्हा इथे जानकी म्हणते, "तुला हवी आहे ना भाजी, मग तू बनव आणि खा." तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते, "मी कशाला बनव? तू आहेस ना स्वयंपाक करायला, भाजी वगैरे करायला." तेव्हा जानकी म्हणते, "आणि मी जर नाही केली तर?" तेव्हा ऐश्वर्या म्हणते, "तू जर नाही केलीस तर असं होणार नाही. कारण तू जर स्वयंपाक नाही केलास तर या घरातली माणसं उपाशी राहतील ना. आणि हे तुला चालणार नाही आहे घरातली लोकं उपाशी राहिलेलं. तेव्हा तू त्यांच्यासाठी स्वयंपाक तर नक्कीच करशील, बरोबर ना?" कसं आहे ना जानकी, तुझ्यामध्ये आहे ना तो खूपच जास्त चांगुलपणा आहे. जो अति चांगुलपणा आहे ना, तो नडतो तुला कधी-कधी. अगं एवढं चांगलं माणसाने असू नये गं. म्हणजे तुझं कसं आहे, सारखं आपलं गोड, गोड, गोड. तुला कंटाळा नाही येत का? तुझं त्या पाकासारखं आहे, पाकासारखं. तो साखरेचा पाक कसा जास्त गोड असतो, त्यामुळे कोणच खात नाही. त्याच्यामध्ये गुलाबजाम पडल्याशिवाय त्या पाकाला चव येते का? त्या साखरेचा पाक कसा अति गोड असतो, तसं तुझ्यामध्ये आहे ना अति गोडवा आहे. अति चांगुलपण आहे गं तुझ्यामध्ये. म्हणून आहे ना माझ्यासारखा गुलाबजाम असणं गरजेचं आहे. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, की "अगदी बरोबर बोललीस तू. तू कशी आहेस ते तू सांगितलंस. पण एक गोष्ट लक्षात ठेव ऐश्वर्या, जेव्हा आपण गुलाबजाम बनवतो ना, मग त्याला तेलात तळ किंवा तुपात तळ किंवा खरपूस तळ, पण तो बेचवच राहतो गं. जोपर्यंत तो पाकामध्ये पडत नाही, तो साखरेचा पाक ऑब्झर्व करत नाही, तोपर्यंत त्या गुलाबजामलासुद्धा चव येत नाही. ही सुद्धा एक गोष्ट तू लक्षात ठेव. तसं तुझं आहे गं. तू किती वाईट आहेस हे तुझ्या तोंडाने तू सांगितलंस आणि माझ्यातला गोडवा माझ्याकडे राहू दे, तुझ्यातला वाईटपणा तुझ्याकडे राहू दे. कळलं ना? तेव्हा इथे जानकी आता म्हणत असते, की "तुला जे हवं आहे ना, ते तू कर आणि खा." तेव्हा इथे जानकी आता ऐश्वर्याला म्हणत असते, "त्या चाव्या फक्त कमरेला लावून मिरवण्यासाठी नाही आहेत. तर जबाबदारी आहे. ती जबाबदारीसुद्धा तू स्वीकारलीस तर बरं होईल." तेव्हा ऐश्वर्या म्हणते, "बघितलंस ना, हळूहळू सगळं काही तुझ्याकडून हिसकावून घेतलंच. आधी तुझा मान-सन्मान हिसकावून घेतला आणि आता ह्या चाव्यासुद्धा आणि इथे आईंचा विश्वाससुद्धा मी जिंकणारच." तेव्हा जानकी म्हणते, "अगं ह्या चाव्या नाही आहेत, तर हा विश्वास आहे, ही जबाबदारी आहे. ती जबाबदारी अशी हातामध्ये इकडे-तिकडे मिरवू नकोस. त्यांचा मान राख आणि या घरातली जबाबदारीसुद्धा घ्यायला शिक. नाहीतर आता जे उदाहरण दिलंस ना त्या गुलाबजामचं, तशी गत तुझी व्हायला नको. जर हा पाक बाजूला झाला ना, तर तुझ्या या गुलाबजामला कुणीही विचारणार नाही आहे." तेव्हा इथे आता जानकी म्हणत असते, "जे हवं ते स्वतःच्या हाताने बनव आणि पोटभर खा." आणि ती जात असताना जानकी उभी राहते आणि म्हणते, "ऐश्वर्या, इथे नानांचं मृत्यूपत्र तू बदललंस ना, त्याच्यामध्ये हे चेंजेस तूच केलेस मला माहिती आहे. काही फरक पडत नाही. तुला जेवढं वाईट वागायचं आहे ना, तेवढं तू वाईट वाग. पण एक गोष्ट लक्षात ठेव, नाना एक ना एक दिवस शुद्धीवरती येणार आहेत आणि नाना एकदा का शुद्धीवरती आले, मग काय खरं काय खोटं ते त्यांच्या तोंडाने सांगतील. मग तुला काय करायचं आहे ना, ते तू कर. कळलं तुला?" तेव्हा इथे ऐश्वर्याला आता कळलेलं असतं, की जानकीला कळले, की तिनेच इथे आता मृत्यूपत्र हे बदललेलं आहे. त्यानंतर ऐश्वर्या आपल्या रूममध्ये येते. तेव्हा इथे सयाजी विखे पाटील याचा फोन येतो आणि ते विचारत असतात, "काय ऐश्वर्या, कसं चाललं आहे तिकडे बाळा?" तेव्हा ऐश्वर्या म्हणते, "इथे सगळं चांगलं चाललं आहे डॅड. हळूहळू त्या जानकीला मी घरातून बाहेर काढण्याचा चांगला डाव रचलेला आहे. घराच्या चाव्या तर माझ्याकडे आल्यात आणि संपत्तीसुद्धा आमच्या नावावरतीच आहे." तेव्हा सयाजी विखे पाटील म्हणतात, "माहिती आहे गं, तुझ्यासारखी मुलगी आमच्या घरामध्ये जन्माला आली त्याचं आम्हाला खूपच जास्त अभिमान आहे. धारदार मुलगी, आधीपासूनच आम्हाला अशी राजकारणी मुलगी हवी होती आणि तुम्ही तशा आहात. आणि इथे ते शहाणे वकील बसलेले आहेत, त्यांना काही निरोप द्यायचा आहे का?" तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते, की "शहाणे वकील यांना एवढंच सांगा, जे काही घडलं ते कुणालाही सांगायची गरज नाही आहे. अतिशहाणपणा करायची गरज नाही आहे. नाहीतर हे सत्य जर कुणाला सांगायला गेलं तर मग कायमचं तोंड बंद करायला आम्हाला वेळ लागणार नाही, हे सुद्धा त्यांना सांगून ठेवा." तेव्हा सयाजी विखे पाटील म्हणतात, "ऐकलत ना आमच्या पोरीने काय सांगितलं ते?" तेव्हा इथे फोन ठेवल्यानंतर सयाजी विखे पाटील म्हणतात, "शहाणे वकील, आता तुम्ही सांगा तुम्हाला किती पैसे हवेत? अहो हवा तेवढा पैसा द्यायला आम्ही तयार आहोत, कळलं ना?" तेव्हा शहाणे वकील म्हणतात, "हे बघा, मला पैसे वगैरे काही नको. मी माझ्या नजरेमध्ये पडलो आहे. नानासाहेब शुद्धीवरती आल्यानंतर मी त्यांना काय उत्तर देणार आहे काय माहिती."
तेव्हा इथे सयाजी विखे पाटील म्हणतात, अहो नका तुम्ही नानांचा एवढा विचार करू, नाना लवकर शुद्धीवरती नाही येणार. तेव्हा आणि जर आलेच ना तर एवढा मोठा पदर डोक्यावरती घ्या आणि लगेच तिथून निघून जा, जर एवढी शरम वाटत असेल तर. तेव्हा इथे अवंतिका म्हणत असते, अरे स्वामी हे काय बोलतोयस तू? आपण इथे काम करतो, तू तुझं काम करतोयस, मी माझं काम करते आणि लगेच सगळं सोडून आपण घरी कसं काय जायचं? असं का बोलतोयस तू? तेव्हा सौमित्र म्हणत असतो, अवंतिका अगं मी वचन दिलं आईला की मी अवंतिकाला घेऊन येईन म्हणून. आणि हे बघ ना तिथे तुझी वडिलांची फर्म आहे ना, आपण थोड्या दिवस तिथून काम करूया ना. पण सगळ्यात जास्त महत्त्वाचं आता घर आहे गं, तिथे दादा बहिणीला आपली गरज आहे. तेव्हा चल आपण जाऊया. तेव्हा इथे आता अवंतिका म्हणत असते, पण अरे लगेच कसं जायचं? बरं ठीक आहे आपण जाऊया आपण. तेव्हा ठीक आहे असं सौमित्र म्हणून तो म्हणतो की चल आताच्या आता बॅग पॅक करूया. तेव्हा अवंतिका म्हणते, नाही आहे स्वामी, लगेच जायचं नाही आहे. हे बघ मी म्हणाली येणार आहे म्हणून, पण आता नाही. रात्रीचा प्रवास आपण नाही करायचा. आपण उद्या सकाळी लवकरच जातो आहे. आपण पॅकिंग वगैरे करून ठेवू, पण आता नाही, उद्या सकाळी जाऊया. तेव्हा इथे आता सौमित्र म्हणतो, बरं ठीक आहे तू म्हणशील तसं. आणि सौमित्र मनामध्ये म्हणतो की दादा बहिणी मी येतो आहे आता, तुम्ही दोघंजणं एकटे नाही पडणार. तर इथे सुमित्रा आता नानासाहेबांजवळ बसलेली असते. सुमित्रा म्हणत असते, अहो हे काय चाललं आहे आपल्या घरामध्ये? बघा ना, तुम्हाला इथे फरसबीची भाजी आवडायची नाही, मुलांनासुद्धा आवडायची नाही. जेव्हा ही भाजी मी करायचे तेव्हा मुलं रडायचे, नाक मुरडायचे. मग तुम्ही काय करायचात? त्यांना घेऊन बिर्याणी खायला जायचात. बिर्याणी खायला तेव्हा मी काय म्हणायचे, तुम्ही मुलांना घेऊन बिर्याणी खायला गेलात ना, मी एकटी होती घरामध्ये. असू द्या, मुलांना मोठं होऊ दे आणि मग माझ्या सुना येतील ना, तेव्हा सुना माझ्या बाजूने बोलतील, ते माझी साथ देतील, असं मी म्हणायचे. पण आता सुना तर घरामध्ये आहेत, पण मी एकटी पडले, माझ्या बाजूने कुणीच नाही आहे. तुम्ही बघताय ना, अहो आपल्या जानकीने 10 वर्ष आपल्या बरोबरीने संसार केला, पण तिच्याकडे जेव्हा मी बघते तेव्हा मला कळतच नाही, ती आपली जानकीच आहे ना. तिचं वागणं खूपच जास्त बदलत चाललेलं आहे. आणि ती ऐश्वर्या ती जेव्हापासून या घरामध्ये आली आहे तेव्हापासून तिचं वागणं काय आहे हेच मला कळत नाही आहे. कुणावरती विश्वास ठेवायचा कुणावरती नाही काही कळत नाही आहे. तुम्ही शुद्धीवरती या ना लवकर, मला तुमच्याशी बोलायचं आहे, खरं काय ते जाणून घ्यायचं आहे. तुम्ही लवकर शुद्धीवरती या. तेव्हा इथे नाना आता हात हलवायला सुरुवात करतात. तेव्हा जानकी हिची प्रार्थना, तिचं निर्जली व्रत हे फळाला आलेलं असतं आणि इथे नानासाहेबांनी आता हात हलवलेला असतो. तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते, अहो तुम्हाला शुद्ध आली का? थांबा हां, मी सगळ्यांना सांगून येते तुम्हाला शुद्ध आली आहे ती. तेव्हा सुमित्रा आता बाहेर येते आणि म्हणते, अगं जानकी, सारंग, ऋषिकेश कुठे आहेत तुम्ही? लवकर इकडे या. तेव्हा सगळेजण धावत येतात. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, आई काय झालं सांग ना. तेव्हा सुमित्रा म्हणत असते, अरे ऋषिकेश यांना शुद्ध आली आहे, नानांना शुद्ध आली आहे. तेव्हा सगळ्यांना खूप जास्त आनंद होतो. तेव्हा जानकी म्हणत असते, काय देवी आई तुझे खूप खूप उपकार, बरं झालं नानांना शुद्ध आली. तेव्हा सुमित्रा म्हणते, अगं हो खरंच यांना शुद्ध आलेली आहे. तेव्हा इथे जानकीला खूप जास्त आवडतं, खूप जास्त आनंद होतो. ती म्हणते, आई नानांना शुद्ध आली, देवी आईने आपलं ऐकलं. आणि ती सुमित्राला मिठी मारते. तेव्हा इथे सारंग म्हणतो की बरं झालं नानांना शुद्ध आली. तेव्हा इथे जानकी म्हणते, सारंग भाऊजी बघितलंत ना, अहो आपले नाना बरे झाले, नानांना शुद्ध आली. तेव्हा इथे सगळ्यांनाच आता आनंद झालेला असतो. सगळेजण आता नानांना भेटायला त्यांच्या रूममध्ये जात असतात. तेव्हा इथे जानकी म्हणत असते की आई मी देवासमोर साखर ठेवून येते. तेव्हा आता सगळेजण इथे नानांच्या रूममध्ये आलेले असतात. ऋषिकेश, सारंग दोघंजणं नानांची विचारपूस करत असतात, म्हणत असतात की नाना तुम्ही ठीक आहात ना, तुम्ही लवकरात लवकर बरे व्हा, तुमची शुद्धीवरती येण्याची आम्ही किती दिवस वाट बघत होतो. तेव्हा इथे ऐश्वर्या खूपच जास्त घाबरलेली असते, कारण नाना शुद्धीवरती आलेले असतात. काय खरं काय खोटं हे सगळं आता नाना सांगतील अशी भीती तिला वाटते. तेव्हा इथे जानकी आता ऐश्वर्याकडे खूपच जास्त रागाने बघते. तेव्हा इथे आता आजीला समजलेलं असतं की इथे ऐश्वर्याने हा सगळा कांड केलेला आहे. त्यामुळे ऐश्वर्या आता खूपच जास्त घाबरून गेले. तेव्हा इथे त्यांच्यामध्ये खुणवा आता सुरू होते. तर सुमित्रा म्हणते, ऋषिकेश अरे डॉक्टरांना फोन करून बोलाव ना, त्यांना सांग की हे शुद्धीवरती आलेत म्हणून. तेव्हा इथे ऐश्वर्या आता दारापाशी येते, कारण तिला बघायचं असतं की नानासाहेबांना किती शुद्ध आलेले आहे, ते पूर्ण बरे झालेले आहेत का,
की त्यांना बरं होण्यासाठी अजून वेळ लागणार आहे, हे सगळं आता इथे ऐश्वर्याला बघायचं असतं. त्यामुळे इथे सुमित्रा आता ऋषिकेशला सांगते की डॉक्टरांना फोन करून बोलावून घे. तेव्हा तीसुद्धा वाट बघत असते. त्यानंतर इथे ऋषिकेश डॉक्टरांना म्हणत असतो की डॉक्टर, नानांना शुद्ध आली आहे. हो हो, शुद्ध आली आहे. तुम्ही लवकरात लवकर त्यांना चेक करण्यासाठी इथे या. तेव्हा इथे जानकी आता देवाजवळ बसते, देवाजवळ साखर ठेवते आणि नाना शुद्धीवरती आले म्हणून त्यांचे आभार मानते. तेव्हा जानकी म्हणत असते, काय मग ऐश्वर्या, बघितलंस ना, इथूनच तू नानांना धक्का दिला होतास ना, नानांना पाडलं होतंस. आता इथं उभं राहूनच तू हे घर तोडतेस, तो तमाशासुद्धा तू बघतेस. पण आता एक गोष्ट लक्षात ठेव, आता इथूनच बॅग भरून तू आता घरातून चालती होणार आहेस. कारण नानांना आता शुद्ध आलेत. आज ना उद्या नाना बरे होतील आणि बोलतीलसुद्धा. त्याच्यानंतरला तुझं हे सत्य आहे ना, ते सगळ्यांना स्वतःच्या तोंडाने सांगतील. मग आहे ना, घरातून बाहेर जायची आता तयारी ठेव. बॅग पॅक करायला घ्या ऐश्वर्या. आणि जर बॅग पॅक करायची असेल ना तर मला सांग, मी येईनच तुझी मदत करायला. पण आता या घरातून तुझी रवानगी कायमची होईलच. तर इथे सुमित्रा आनंदी झालेली असते. घरातले सगळे लोक खुश असतात कारण नाना शुद्धीवरती आलेले असतात. मात्र आजी ऐश्वर्या या दोघींना जराही आनंद झालेला नसतो. कारण इथे जर नाना आता बोलायला लागले सगळं पहिल्यासारखं, तर मात्र ऐश्वर्याचं भांडं फुटेल असं आता आजीला वाटत असतं. तेव्हा इथे आता डॉक्टर चेक करत असतात नानासाहेबांना. तेव्हा सुमित्रा म्हणत असते, डॉक्टर, सगळं काही ठीक आहे ना, हे बरे तर होतील ना. तेव्हा डॉक्टर चेक करत असताना नानासाहेबांचा हात उचलतात. तेव्हा तो हात अलगद खाली पडतो. तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते, डॉक्टर, सगळं काही ठीक आहे ना, हे बरे तर होतील ना. तेव्हा इथे डॉक्टर म्हणत असतात, बरे झालेत पण आणि नाही पण. कारण तुम्ही जर बघितलं तर त्यांची एक बाजू ही लुली पडलेली आहे. कारण जेव्हा ते जिन्यावरून खाली पडले तेव्हा त्यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागला होता. त्यामुळे मेंदूच्या काही नसा या दबलेल्या आहेत आणि म्हणून त्यांचं पूर्ण शरीर त्यांना रिस्पॉन्स करत नाही आहे. त्यांचं अर्धं शरीर, अर्धी बाजू ही लुली पडलेली आहे, तर अर्धी बाजू ही त्यांची शाबूत आहे, व्यवस्थित काम करते. तेव्हा इथे सारंग म्हणत असतो, म्हणजे याचा अर्थ नाना बरे तर होतील ना. तेव्हा डॉक्टर म्हणतात, हो ते बरे होतील, पण हळूहळू लगेच त्यांची बॉडी त्यांना रिस्पॉन्स करणार नाही आहे. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, याचा अर्थ नाना बोलू शकणार नाही आहेत. म्हणजे त्यांना जर काही विचारलं, काही हवं असेल तर विचारलं तर ते कसं सांगतील. तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात की ते हातवारे करून नक्की सांगू शकतात त्यांना काय हवं नको ते, पण तोपर्यंत त्यांची व्यवस्थित काळजी घ्यायची आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, याला काय अर्थ आहे, ही तर माझ्या मानेवरती टांगती तलवार आहे. म्हणजे जर बोलायला लागला तर माझंच आधी घसा कापून जाईल, हो की नाही. त्यानंतर इथे आता जानकी देवाजवळ बसते आणि आभार मानत असते. ती म्हणते, देवा, तुझे कसे आणि किती आभार मानू. तू माझं ऐकलंस, माझं गाऱ्हाणं ऐकलंस आणि तू नानांना बरं केलंस, त्यांना शुद्धीवरती आणलंस. त्यांना लवकरात लवकर बरं वाटू दे. काय खरं काय खोटं ते सगळ्यांना लवकर कळू दे. तेव्हा इथे ऋषिकेश येतो आणि म्हणतो, जानकी, अगं नाना शुद्धीवरती आलेत आणि ते लवकरच बोलायला लागतील असं डॉक्टर म्हणालेत. तेव्हा जानकी म्हणते, अगदी असंच होऊ दे. तेव्हा इथे जानकी म्हणत असते की नाना एकदा शुद्धीवरती आले ना की बरं होईल, घरामध्ये चैतन्याचं वातावरण निर्माण होईल. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, ते सगळं आहेच, पण जेव्हा नाना चांगलं शुद्धीवरती येतील, चांगलं बोलायला लागतील, तेव्हा ते सगळ्यांना सांगतील की त्यांना पायरीवरून कुणी ढकललं होतं ते. त्यामुळे इथे ऋषिकेश आता खूपच जास्त चिडलेला असतो. त्याला खरा गुन्हेगार कोण हे लवकरात लवकर सगळ्यांसमोर आणायचं असतं. कारण ऐश्वर्याची कटकारस्थानं दिवसेंदिवस खूपच जास्त वाढत चाललेली असतात. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे ऐश्वर्या म्हणते, नाना, तुम्हाला कोणी ढकललं. तेव्हा तिथे जानकी म्हणत असते, नाना, कुणालाही घाबरायची गरज नाही आहे. खरं खरं सांगा, तुम्हाला जिन्यावरून कुणी ढकललेलं आहे. तेव्हा इथे सगळेजण आता खूपच जास्त रेसलेस झालेले असतात. सगळ्यांना ऐकून घ्यायचं असतं की खरा गुन्हेगार कोण. तेव्हा इथे आता सारंग म्हणतो, नाना सांगा ना, अहो सांगा, तुम्हाला कुणी ढकललं जिन्यावरून. तेव्हा ऐश्वर्या मनामध्ये तर खूप घाबरलेली असते. तेव्हा इथे नानासाहेब आता ऐश्वर्याकडे बोट दाखवतात. ऐश्वर्या पूर्णपणे टेन्शनमध्ये येते. त्यानंतरला नानासाहेब जानकीकडे बोट दाखवतात. तेव्हा सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, आई, बघितलंत ना, तुम्ही बघितलंत ना, नानांनी जानकी वहिनीकडेच बोट दाखवलेलं आहे.
तेव्हा सुमित्राला खूप मोठा धक्का बसतो. घरातले सर्व लोक टेन्शनमध्ये येतात. तेव्हा इथे आता नानांनी बोट दाखवल्यामुळे इथे आता ऐश्वर्याला आनंद झालेला असतो. मात्र इथे जानकीला खूप मोठा धक्का बसतो.